अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील पांझरे गावातील गडदुआई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात हरी शांताराम उघडे यांचं संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय। या दुर्घटनेमध्ये घरातील 8 शेळ्या सुद्धा ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यानं कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। सध्या अकोले तालुक्यातील डोंगराळ आणि आदिवासी भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी भूस्खलन, दरडी कोसळणं आणि रस्ते बाधित होण्याच्या घटना घडतात। अशाच प्रकारे पांझरी येथील गडदुआई परिसरामध्ये ही घटना घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक भाऊ उघडे यांनी तात्काळ आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। आमदार डॉक्टर लहामटे यांनी त्वरित संबंधित प्रशासनाला सूचना देत मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले। आमदारांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर वन विभागाचे अधिकारी शंकर लांडे आणि त्यांचे सहकारी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांची टीम घाटघर येथील ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गभाले तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून युद्ध पातळीवर बचाव आणि मदत कार्य राबवण्यात आलंय। या बचाव मोहिमेदरम्यान हरी उघडे यांच्या कुटुंबासह आणखी 3 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तत्परतेनं मदत कार्य पूर्ण केलंय। दरम्यान अतिवृष्टीचा इशारा कायम असल्यानं डोंगराच्या पायथ्याशी किंवा भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। नमस्कार। गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे। या अनुषंगाने आमदार साहेब स्वतः सर्व तालुक्यामध्ये स्वतः फेरफटका मारून जी ठिकाणी वृक्ष पडलेले असतील तिथं मदत करत आहे किंवा काही ठिकाणी भूस्खलन झालं आहे तिथं जाऊन स्वतः भेटी देत आहे। घरांची पडझड, पत्र्यांची बऱ्याच ठिकाणी नुकसान होत आहे आणि त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहे। तसेच प्रशासनाला पण सूचना दिल्या आहे। तसेच पोलीस डिपार्टमेंटही आज पांढरे येथे सकाळपासून इथं आहे। नौकरी यंत्रणा पण येऊन गेलेली, PWD वाले पण इथं होते, ग्रामपंचायतचे पण ग्रामसेवक वगैरे भाऊसाहेब, फॉरेस्ट डिपार्टमेंट तसेच सर्व शासकीय कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यवस्थित आपली मदत आणि जनतेला सेवा देत आहे। या माध्यमातून आणि बाकीच्यांना मला एक सांगायचं आहे, जर कुठं काय असं असेल तर आमदार साहेबांचे सगळे सहकारी मुकुंद लामटे असू, संतोष गोटे असू, भाऊ उघडे असू किंवा भगवान लावरे व इतर सर्व सदस्य यांना आपण संपर्क साधावा आणि आपल्या परिसरामध्ये काही जर घटना घडली असेल तर तात्काळ आम्हाला सूचना द्यावा, जेणेकरून आम्हाला प्रशासनाला तसंच आम्ही ती सहकार्यासाठी तिथं उपस्थित राहू। आज दिवसभर पांढरे येथे आम्ही आहोत। पांढरे येथे भूस्खलनची घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये त्या बिचारा कुटुंबाचं संपूर्ण घर तसेच पडवी आणि त्याच्या काही शेळ्या वगैरे त्याच्यामध्ये गाडल्या गेलेल्या आहे। तसं प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना जास्तीत जास्त सहकार्य कसं मिळवून देऊ याची आम्ही पुरेपूर हे करणार आहोत शहानिशा आणि आमदार साहेब त्यांच्या याच्यामधून जास्तीत जास्त मदत त्यांना कशी मिळेल हे बघणार आहे। तरी सर्वांना माझे एकत्र राहून सगळ्यांनी सतर्क राहा आणि आपल्या आज शेजारी पाजारच्या सर्व बांधवांना सहकार्य करा। पांझरे गावातील गडदुआई परिसरामध्ये या परिसरात एकूण इथं 4 कुटुंब राहतात। त्या 4 कुटुंबापैकी एक कुटुंब जे मागच्या साईडला घर होतं, जमिनीची कटिंग करून त्यांनी जे घर बांधलं होतं ती कटिंग पूर्ण ढासाळून ते घर पूर्ण काढून गेलेले आणि उरलेले 3 घर आज जरी शाबूत दिसत असले तरी आम्ही आताच येथील स्थानिक कार्यकर्ता भाऊ उघडे यांनी आमच्या वन्यजीव विभागाला माहिती दिली आणि आम्ही येऊन तात्काळ इथले सगळे बकरं, माणसं, इथलं साहित्य त्यांना विनंती केली आणि त्यांनी आताच त्यांचं इथलं सगळं साहित्य सोडून ते सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। या ठिकाणी आज हरी शांताराम उघडे यांचं घर ढिगाऱ्याखाली गेले आहे हे आम्हाला समजतात आणि तात्काळ मदतीसाठी धावून आलो। त्याचबरोबर त्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे। त्याचे शेळ्या, बकरं सगळं काही ढिगाऱ्याखाली गेलेले आहे। आम्हाला कळतं आणि तात्काळ आमदार साहेबांच्या माणसाला कॉन्टॅक्ट करून त्यांनी तात्काळ यंत्रणा हलवली। आमदार साहेबांची माणसं, विशेष सहकारी सगळे प्रशासन वगैरे सगळे आले मदतीसाठी। म्हणजे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान आमदार साहेबांच्या माध्यमातून जर इतर काही करण्याच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांची भरपाई करावी, त्यांची लवकरात राहण्याची व्यवस्था करावी। त्यांना खूप गरज आहे घराची वगैरे, आता त्यांना काहीच नाही, अंगावर कपडे सुद्धा नाही, म्हणून लवकरात लवकर प्रशासनाने मदत धावून यावी।
साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.